बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक वेगळा विषय दाखवतोय. वेगवेगळ्या विषयात दाखवणार आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,30,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळ्या मुलाखती, प्रत्येक वेळेस वेगळा विषय दाखवतो. मी आता परांडा शहरात आहे आणि परांडा शहरामध्ये इथं एक महत्त्वाचा विषय आहे. मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते जिल्हा परिषदेची शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे. आणि या शाळेच्या परिसरामध्ये अतिक्रमण केलं आहे असा विषय गाजतोय, खूप चर्चेत विषय आलेला आहे. आणि नेमकं काय, विद्यार्थ्यांनी पण प्रतिक्रिया दिल्या आहेत, पालकांनी, मुख्याध्यापकांनी. नेमकं खरं प्रकरण काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून मी आज परांडा शहरात आलेलो आहे, जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्येच आहे. नेमकं प्रकरण काय, सुरुवातीला आपण मुख्याध्यापकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं या शाळेचा काय विषय आहे, कुठं कुठं तक्रार दिलेल्या आहेत, किती वर्ष झालं, हे प्रकरण समजून घेणं महत्त्वाचं असते. म्हणून मी आता मुख्याध्यापकाची प्रतिक्रिया दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर या शाळेच्या आवारामध्ये ज्यांचं घर असेल, ज्यांनी इथं काय विशेष, शाळेच्या आवारामध्ये नेमकं कोणाचे घर आहेत, कोण राहतंय, त्या लोकांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया जाऊन तिथं दाखवणार आहे. मात्र सुरुवातीला आपण मुख्याध्यापक काय म्हणतात बघूया आपण थेट. त्यापूर्वी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल. हटके विषय, प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा दाखवणार आहे. प्रकरणाची पहिली बाजू जाणून घेऊया मुख्याध्यापकाकडून. दूध का दूध, पाणी का पाणी करणार आहे. बघूया सर, काय सर तुमचं नाव काय? तुमचं रामचंद्र बलभीम इंगळे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्रशाला परांडा. बरं, आता एक विषय झाला आहे 2-3 दिवसापूर्वी काहीतरी. तर काय नेमकं प्रकरण आहे? हे अतिक्रमण आणि या परिसरामध्ये कंपाऊंड वॉल नसल्या कारणाने या ठिकाणी जे काही त्रास होतो त्याविषयी हे प्रकरण झालेलं आहे. बरं, काय झालं प्रकरण म्हणजे या ठिकाणी ही शाळा 1950 पासून या ठिकाणी आहे. आणि तेव्हापासून ह्या शाळेच्या कब्जामध्ये 2 हेक्टर 15 क्षेत्र आहे. आणि ते क्षेत्र कायमस्वरूपी शाळेच्या कब्जात आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी मूळ मालकाच्या नातानं हे प्रकरण कोर्ट मॅटर केलं. आणि या कोर्ट मॅटरमध्ये शाळेनेही ती आपली बाजू लावून धरलेली आहे. आणि आम्ही हे प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर परांडा कोर्ट, भूम कोर्ट आणि हायकोर्ट औरंगाबाद आणि सुप्रीम कोर्ट दिल्लीपर्यंत ह्या शाळेच्या बाजूने निकाल झालेला आहे की शाळेच्या कब्जात असणारी जे 2000 साली हायकोर्टाने या शाळेच्या प्रत्यक्ष मोजणी नकाशा तयार केला, त्या मोजणी नकाशानुसार 2 हेक्टर 15 क्षेत्र शाळेच्या कब्जात असल्याचं सिद्ध केलं. आणि त्यानुसार आम्ही हे प्रकरण चालवलं. आणि या प्रकरणामध्ये जवळपास सर्व क्षेत्र शाळेच्या ताब्यात आहे. परंतु आज बऱ्याच लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं दिसत आहे. बरं, अतिक्रमण केलेल्या लोकांचे तुम्ही तक्रारी वगैरे दिल्यात कुठं? अतिक्रमण केलेल्या लोकांच्या तक्रारी या ठिकाणी पूर्वीच्या सरांनी एक FIR दिलेला आहे. कधी दिलेलं आहे ते? 2018 साली FIR दिलेला आहे. कॉपी आहे का त्याची तुमच्याकडे? हो, आहे सर. बरं, हां. तर त्यानंतर मग पुढच्या कालावधीमध्ये ही नंतर बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी सुट्टीच्या कालावधीमध्ये काही शेड मारलेले आहेत, काही कंपाऊंड केलेले आहेत. त्यामुळं हे प्रकरण वाढत चाललेलं आहे. बरं, मग पुढं काय? तर त्यामुळं आता कंपाऊंड नाही, आणि कंपाऊंड करायला गेलं तर हा इश्यू येतो. त्यामुळे ही शाळा अत्यंत अशा बिकट वातावरणामध्ये चालू आहे. आजूबाजूने सगळे रस्ते झालेले आहेत, वाहनं येतात, जनावरं येतात, कोंबड्या, शेळ्या, कुत्रे येतात, झाडं लावलेली खातात, मोठमोठी वाहनं जातात. राष्ट्रगीत म्हणत असताना, शाळेचे कार्यक्रम असताना हे धूळ उडवली जाते. ह्या सगळ्यामुळे शाळेच्या अध्यापनावर अत्यंत वाईट असा परिणाम होत आहे. आणि आमची शासनाकडे हीच अतिक्रमण केलेल्याची नावं सांगता का तुम्ही? अतिक्रमण केल्याची नावं मी तुम्हाला FIRची परत देऊ शकतो, त्याच्यावर आहे. बरं, तुम्हाला काय माहिती आहेत नाव? आता एवढी आठवणार नाहीत, पण FIRच्या प्रतमध्ये नाव किती लोक आहेत अंदाजे वाचून दाखवा. 8-9 आहेत सर. आहे का? त्यानुसार तुम्ही बघा त्याच्यामध्ये. बरं, 8-9 जण आहेत का? हो. बरं, इथं दुर्गंधी सुटते हे ते असं काही विषय होता कुठे? हो, ह्या परिसरामध्ये अत्यंत वाईट अशी दुर्गंधी आमच्या शाळेच्या पाठीमागच्या बाजूनी पाणी वाहत होतं, किंवा ते प्राणी आहेत
पक्षी आहेत, त्याचा वास आम्हाला सारखा येतो किंवा पाणी ज्या वाटेने जात होतं त्या ठिकाणी येत होतं पाणी. आता 2 दिवसात पाणी बंद केलंय ते. बंद झालंय. हा. मग आता काय त्रास होतोय? आता एवढ्यात तरी पाणी बंद झालेलं आहे. त्या दुर्गंधीचा वगैरे कुठला त्रास आहे? दुर्गंधी प्राण्याची दुर्गंधी येत होती सर त्या आता येते का, असं काय आहे? आता 2 दिवसामध्ये दुर्गंधी लगेच बंद होणार नाही सर. ते हळूहळू आता पाणी बंद झालेलं आहे किंवा त्या ठिकाणचं काय त्यांचे प्राणी बंद झाले असतील तर मग दुर्गंधी बंद होईल. आता काय परिस्थिती आजची सध्या? आज अजूनही या ठिकाणी आमचं तेच म्हणणं आहे की हे अतिक्रमण काढण्यासाठी आमची प्रोसिजर चालू आहे. आम्ही वरिष्ठाकडे दिलेलं आहे, कारण आमचं क्षेत्र आतापर्यंत 215 पैकी 3 हेक्टर आमच्या मालकी हक्कात आलेलं आहे आणि राहिलेलं 95 क्षेत्र मालकी हक्कात घेण्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयामध्ये कळवलेलं आहे आणि तशा पद्धतीने आमचा पाठपुरावा चालू आहे. थोड्याच दिवसात ते क्षेत्र घ्यायचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आणि ते झालं की आम्ही कंपाऊंड वॉल वगैरे करून शाळेसाठी व्यवस्थित इमारत बांधायचा प्रयत्न करू. तुम्ही पाठपुरावा करणारच आहे. आमचा पाठपुरावा चालू आहे. किती जमीन आहे पूर्ण तुमचं? किती क्षेत्राचं आहे? 15 क्षेत्राचं आमचं. 2 एकर 15 तुमचं क्षेत्र आहे असं तुमचं? हो. आणि ते कायम राहावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अच्छा. बघा, परंडा या ठिकाणी माध्यमिक जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेला 2 हेक्टर 15 क्षेत्र जे आहे ते कसं क्षेत्र आलेलं आहे? पण ती शाळेला कुणी दिलेलं आहे? दानपत्र दिलेलं 1951 साली जीवराज कस्तुरचंद शहा या व्यक्तीने या शाळेसाठी तहसील कार्यालयामध्ये, त्यावेळेच्या सरकारी शाळा होती, कारण 50ला सरकारी शाळा होत्या, त्या शाळेला तहसीलदार समोर दानपत्र दिलेलं आणि त्यानुसार हे क्षेत्र आलंय. त्यानंतर दानपत्रात किती उल्लेख आहे? किती त्या एकरचं? दानपत्रामध्ये शाळेसाठी राहिलेलं क्षेत्र सगळं, पोलीस स्टेशनचा काही हिस्सा, त्यांच्या मालकीच्या स्मशानभूमीसाठी 2 एकर आणि आणखीन 10 गुंठ एक व्यक्ती आहे, एवढं काय मला नाव माहीत नाही, त्यासाठी राहिलेलं आणि बाकीचे सर्व क्षेत्र त्यांचं त्या उतार्यावर सर्वे नंबर 3 मध्ये असणार शाळेसाठी स्वखुशीने दान देत आहे असं त्या दानपत्रात उल्लेख आहे. त्याची प्रत आम्ही तुम्हाला देऊ शकतो. अच्छा. मग आता पुढं काय? पुढं आता हेच तुम्हाला सांगितलेलं, आम्ही पाठपुरावा करून आमचं क्षेत्र मालकी हक्कात घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने कार्यवाही करणार. अच्छा. बघा, इथं या शाळेचे मुख्याध्यापक काय म्हणतात, मी तुम्हाला नेमकं काय प्रकरण आहे ते मुख्याध्यापकाच्या प्रतिक्रियेच्या अनुसरून मी तुम्हाला हा विषय दाखवतो. निवेदन दिलेलं आहे त्यांनी. किती तारखेला निवेदन दिले सर तुम्ही कलेक्टर साहेबांना? 19/9/2024 निवेदन दिले. अच्छा. बघा, 19/9/2024 निवेदन दिले आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने मी तुम्हाला आज बातमी दाखवतोय. प्रकरणाची दुसरी बाजू आपण जाणून घ्या. मात्र प्रकरणाची पहिली बाजू नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं असतं, म्हणून मी तुम्हाला मुख्याध्यापक काय म्हणतात, मुख्याध्यापकाची प्रतिक्रिया दाखवलेली. आता प्रकरणाची दुसरी बाजू या भागामध्ये ज्यांचे घर आहेत किंवा जे कोणी वास्तव्यास असतील, बघूया आपण त्या ठिकाणी जाऊ, नेमकं ते लोक काय म्हणतात, त्यांची सुद्धा बाजू जाणून घेणं महत्त्वाचं असते. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आज बघूया आपण त्या ठिकाणी जाऊ नेमकं प्रकरणाची दुसरी बाजू. चला बघूया आपण. बघा, परंडा या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे. 5वी ते 10वी वर्ग आहेत. पलीकडे दुसऱ्या शाळा आणखीन आहेत. मात्र नेमकं काय प्रकरण आहे, मुख्याध्यापक काय म्हणाले, मी तुम्हाला मुख्याध्यापकाची सुरुवातीला प्रतिक्रिया दाखवलेली. दूध का दूध, पाणी का पाणी करूया आज आपण. प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेणार आहे, मी दाखवणार आहे तुम्हाला. आता मी या पाठीमागं शाळेच्या तिथं उभा राहून मी मुख्याध्यापकाची मुलाखत केलेली मी तुम्हाला दाखवली आणि इकडं कॅमेरा दाखवा. या बाजूला शाळेची पाठीमागची बाजू आहे आणि या पाठीमागच्या बाजूला इथे घर दिसतंय आणि नेमकं काय आहे हे घर, खरंच त्याने मालकी हक्कात आहे का शाळेमध्ये, काय नेमकं त्या घराबद्दल आपण अधिकची माहिती. प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये अतिक्रमण केलं आहे असा दावा मुख्याध्यापकांनी केलेला आहे. त्यांनी तक्रारी पण दिलेल्या आहेत वरिष्ठाकडं, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा पण दाखल झालेला आहे. नेमकं खरंच प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया. विषय खूप महत्त्वाचा आहे, चर्चेत असलेला विषय आहे, सध्याचा महत्त्वाचा विषय आहे आणि शाळा आहे, शाळेच्या परिसरामध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं मुख्याध्यापकाचं म्हणणं आहे. मात्र दुसरी बाजू, हे जे घर आहे नेमकं कुणाचं आहे बघूया आपण. इथं जे राहतात आता वास्तव्याला जे आहेत ते आपल्यासोबत असणार आहेत. काय सांगाल, काय नाव काय तुमचं? मी गुरुदास संभाजी कांबळे. अलीकडे आहे इकडं सर. काय सांगाल, आता इथं शाळा आहे बाजूलाच आहे का थोड्या अंतरावर आणि तुमचं इकडं घर पण आहे. विषय असा आहे की सोमवारी एक पूज्यनगरी या पत्रकाराने काय केलं की या ठिकाणची शाळेची काय बाईट्स घेतली होती, त्यांचं काय अतिक्रमण त्याबाबत. पण माझा विषय असा होता की त्यांनी बाईट घेत असताना माझं जे मालकी हक्काचं घर आहे
त्याचे सगळे अधिकृत पेपर मी आहेत तुम्हाला दाखवायला आणले. तर समजा PTR असेल, खरेदी असेल, घरपट्टी नळपट्टी हे ते सगळं. आणि ह्या घराचं त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि त्याच्यासमोर त्यांनी हेडलाईन लिहिली की या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे जिल्हा परिषद शाळेत. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. बरं, त्या जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापकांनी माझं कुठं नाव घेतलेलं नाही मी केले म्हणून. जोपर्यंत विद्यार्थ्यांनी पण काय दावा केला होता की इथं दुर्गंधी येते, माशाचा वास येतो. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी आपण म्हणतो ज्ञान घेतो, बरोबर आहे की त्या ठिकाणी चांगलं बनवण्याचा विचार करतो. पण या ठिकाणी असं माझ्या निदर्शनास आलं की या ठिकाणी तुम्ही जे शिक्षण देता ते चुकीचं देता, मुलांना खोटं बोलायला शिकवता. आज या ठिकाणी सांगितलं की एक शालेय कमिटीचे अध्यक्ष म्हणून कोण होते, त्यांनी असं सांगितलं की पाठीमागं माशाचं दुकान आहे ते बंद करा. अहो 6 महिन्यापूर्वी धरण आटलं, तेव्हाच माझा धंदा बंद झालेला आहे. तुम्ही आज किती महिने झाले धंदा बंद केला? 6 महिने धंदा बंद आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पाणी वगैरे आहे. अहो हे झाडं जे दिसतात तुम्हाला पाठीमागे, हे झाडं जगवण्यासाठी मी माझ्या बोरचं पाणी हे करून चालतोय. आणि या झाडाचा फायदा जितका मला त्याच्यापेक्षा जास्त शाळेला आहे. आज शाळेच्या परिसरामध्ये त्यांनी कितीतरी हजारो रुपये खर्च करून त्याला त्या टँकरनी पाणी घालून त्याचं एक झाड जिवंत नाही. आज या ठिकाणी बाकीचे मोकाट जनावर येतात, त्याचं मला काही देणं घेणं नाही, तो शाळेचा विषय. पण झाड जगवणे, आज मी सुद्धा ह्याला कंपाऊंड केले. मला वाटतं की माझ्या परिसरात हिरवळ असली पाहिजे, चांगला ऑक्सिजन भेटला पाहिजे. पण जे त्या पालकाचं जे होतं किंवा त्या मुलाचं जे बाईट होतं, एकतर मुलीने असं म्हणले त्या ठिकाणी की इथं वर्षभर हेच असतं, काय म्हणतात, चिखलच असतो. अहो पावसाळ्याचा कालावधी 1-2 महिने झाले. नगरपालिकेतून 4 दिवसाला पाणी येतं, 2 दिवस मध्ये सोडून तिसऱ्या दिवशी पाणी येतं. जेव्हा नगरपालिकेचं पाणी येतं तेव्हा मी त्या झाडांना द्यायचो, नसेल तर मी टँकरने सुद्धा पाणी दिले झाडांना. आणि आता मी बोर घेतलाय, तर त्या बोरचं पाणी मी जेव्हा पाणी कमी असेल, मी पुण्याला होतो सोमवारी, त्यावेळेस मी माझ्या भावाच्या मुलाला सांगितलं की बाबा झाडं सुकतील, झाडाला पाणी दे. तो पोरगा झाडाला पाणी देत असताना तर थोडंफार पाणी रस्त्यावर आलं, काय तो मोठा इश्यू नाही. पाणी आज दिसते का तुम्हाला या ठिकाणी कुठं पाणी? काहीच विषय नाही. पण माझं वैयक्तिक सांडपाण्याचा हा श्वास खड्डा आहे. या ठिकाणी बघता आपण, इथे एक आहे, तिकडे 2 ठिकाणी माझं आहे. मग एकाने तर सांगितलं की हॉटेलची घाण येते. अरे हॉटेल पलीकडे काय आहे ते? पलीकडे तिथे व्यायामशाळा आहे. तिथं आधी हॉटेल होतं का? हा, हॉटेल म्हणजे चालू केलं आणि ते काय म्हणजे मला माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी बंद केलं. पण त्याला वर्ष होत आलं. आता तुमची जागा नेमकं किती आहे इथं? माझी जागा बघा, ही या ठिकाणी माझी 2.5 गुंठी जागा आहे. कुठं आहे? काय ते तिथपासून इथपर्यंत असे आणि इथून असे 80 फूट लांब आहे. आणि पलीकडची जागा कुठली आहे? हा, ती पलीकडची जागा जी आहे ते माझे मित्र कालूबाई, त्यांची जागा आहे, त्यांच्याकडून मी घेतलेली आहे. पण त्यांनी ह्या गोष्टीचा जो विषय केला आहे, त्यांनी जे चित्रीकरण केले की बाबा ह्याच्यामध्ये की ह्या जागेसमोर त्यांनी अतिक्रमण माझ्या खरेदीच्या जागेसमोर जे अधिकृत पेपर आहे तुम्ही बघू शकता. हा, हे बघा, दाखवा. त्याच्यामध्ये हा नगरपालिकेचा PTR आहे. आता PTR बनवायचा म्हटल्यानंतर खरेदीचे पेपरचा ओरिजिनल सेट त्यांना द्यावा लागतो, अटेस्टेड. त्याच्यानंतर हे लाईट बिल आहे. लाईट बिल दाखवा. आता ह्याच्यानंतर घरपट्टी, पानपट्टी सगळे आहेत. बरं, अप टू डेट आहे. बरं, आता हे तुम्हाला काय वाटतंय नेमकं? मग मला असं वाटतंय की हे विचारपूर्वक त्या पत्रकाराला पुढे करून कोणीतरी माझ्यासोबत काहीतरी चुकीचा वागण्याचा प्रयत्न करतंय. या ठिकाणी कुठंतरी बाबा हा राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे आणि ह्याची कुठंतरी प्रतिमा मलिन केली पाहिजे की ह्याला थांबवलं पाहिजे. अशा अनुषंगाने मला नोटीस वगैरे काय तुमच्यावर गुन्हा दाखल केला, नोटीस असं काय आहे का? काही सुद्धा नाही आतापर्यंत. मला या ठिकाणी 5 वर्ष माझं वास्तव्य आहे, मला कोणाची नोटीस नाही, काही सुद्धा नाही आलेलं. तुम्ही कोणाकडून विकत घेतलेली जागा आहे? आत्तावर रहमान खाजा सौदागर यांच्याकडून मी जागा खरेदी. रजिस्ट्री झालेली आहे? हो, रजिस्टर ऑफिसला खरेदी झालेली. खरेदीच्या नंतर 50 दिवसाची एक नोटीस असते, पेपर नोटीस केल्याच्या नंतर नगरपालिकेमध्ये त्याची नोंद होते, PTR म्हणतो आपण त्याला. तो PTR आहे. त्याच्यानंतर त्याची घरपट्टी आहे, नळपट्टी आहे, लाईट बिल आहे. घरासाठी अधिकृतपणे शहरामध्ये लागणाऱ्या सर्व बाबी माझ्याकडे आहेत. आता मी घरकुलसाठी अप्लाय सुद्धा केलेला आहे. हा, तर मला असं म्हणायचं की विचारपूर्वक कोणात मानसिक त्रास देणं हाच एक उद्देश असू शकतो, किंवा ह्याच्या पाठी अजून कोणाचं काय षडयंत्र असू शकतं. याचे प्रकरण कुठं चालू आहेत का तुमचे? नाही, माझं काय प्रकरण कुठंच नाही. मला ह्या गोष्टीचं काय देणं घेणं नव्हतं. माझं देणं घेणं फक्त जेव्हा माझ्या प्रॉपर्टीचा त्यांनी फोटो व्हिडिओ शूट केला आणि त्याच्यासमोर लिहिलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिक्रमण. मग ठीक आहे, शाळेत लिहिले तर जा तू शाळेमध्ये जाऊन तिकडे अतिक्रमण काय असेल ते बघ. बरं, त्या मुख्याध्यापकांनी माझं कुठं नाव घेतलेलं नाही आणि त्यांनी असं म्हणणं होतं की बाबा यांच्यावर कुणावर गुन्हे दाखल आहेत. माझ्यावर तसं असेल तर त्यांनी दाखवा, माझ्यावर ते गुन्हा किंवा काय घर तुमचं दाखवलं. हा, तुमचा विषय. हा, माझा विषय असाच आहे की ह्या घराला मी ऍक्च्युली आता विकणार होतो.
मग ज्या पार्टीला मी विकणार होतो त्या पार्टीचं मला त्यांनी न्यूज पाठवली की अरे असा असा विषय आहे. मग काय झालं की मग माझं जे आर्थिक नुकसान झालं या ठिकाणी. आज लाखो रुपयांची माझी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी मी गुंतवणूक केलेलं आहे बघता आपण. आणि मला इथून मला सुद्धा वाटतं की मी एकटाच राहतो इथं. हे एकटं राहणं मला सुद्धा नको आहे. त्या अनुषंगाने मी विकायच्या विचारात होतो. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी कोणी केलं असेल तुम्ही ते कायदेशीर त्याची बाब करा. पण मुख्याध्यापकाचं म्हणणं आहे की त्यांची 2 हेक्टर 15 जमीन आहे. नाही, त्यांचं म्हणणं आपल्याला काय देणे घेणं नाही त्याचं, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तसं जर मला माझ्या माहितीप्रमाणे जर मी विचारलं की कसं 3 आणि 5 हे 2 सर्वे नंबर इथं आहेत आणि शाळेचा माझ्या सर्वे नंबरमध्ये कुठेही काय हे नाही माझ्या माहितीप्रमाणे. आता त्यांनी काय तुम्ही जी जागा घेतलेली आहे ती अतिक्रमण नाही असं नाही, तुमचं नाही, म्हणणं. विषयच ना अतिक्रमणचा विषयच नाही. मी तर म्हणतो तसं जर बोलायचं झालं तर माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की शाळेत अतिक्रमण आहे. कसं काय? का त्याच्याबद्दल मी अभ्यास केला. आता मी जागा या ठिकाणी घेतली, खरेदी केली, पण शाळा ही सर्वे नंबर 3 मध्ये येते आणि माझी जागा सर्वे नंबर 5 मध्ये येते. ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो त्याचा जर पूर्वीचा नकाशा बघितला 1950-54 त्यांनी मुख्याध्यापकांनी त्यांनी सांगितलेलं आहे. पण एवढे दिवस आहे तर मी काय म्हणतोय तुमच्या एखाद्या एक पाऊल जागे बांधामध्ये जर आपण एखादं हे केलं तर लगेच समोरचा ॲक्शन घेतो. आज माझं 5 वर्षापासून वास्तव्य इथं. जर तुमची स्वतःची मालकी हक्काची जागा आहे तुमची किंवा दानपात्र असेल तर ते पुरावे तुम्ही दाखवावे ना. तुम्ही काहीच नाही तुमच्याकडे स्वतः तुम्ही दुसऱ्याकडे बोट ठेवता. माझं आज वैयक्तिक मत असं आहे की ह्यांच्याकडेच कुठला पुरावा नाही असेल तर त्यांनी द्यायला पाहिजे होता. अच्छा, बघा इथं परांडा शहरामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेचं प्रकरण नेमकं काय आहे? मुख्याध्यापकांनी तक्रार दिलेली आहेत. आता जे मुख्याध्यापक आहेत सध्या त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रकरणाच्या दोन्ही बाजू सतत आम्ही तुम्हाला दाखवत असतो. दूध का दूध, पाणी का पाणी. परांडा शहरामध्ये जिल्हा परिषद शाळेचं प्रकरण जे आहे ते नेमकं काय चालू आहे? विद्यार्थ्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या होत्या, काही माध्यमाची, पालकांनी दिल्या होत्या, शिक्षकांनी दिल्या होत्या. मी तुम्हाला प्रकरणाच्या सर्व बाजू दाखवलेल्या आहेत. कोण जातात आहे, कोण सोपत आहे, तुम्हीच ठरवायचं. कसा वाटला विषय नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हा आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,30,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता हे प्रकरण जे आहे या प्रकरणामध्ये नेमकं वरिष्ठ अधिकारी काय लक्ष घालतात, नेमकं वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांना पत्र दिलेले आहेत. हे जे बाजूला जे घर आहे जिथं या घरामध्ये कोण राहतं आहे, कोणते व्यक्ती राहतात, मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया दाखवलेला आहे. मी हुकमत मुलानी, परांडा, तालुका परांडा, शहर परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. कुठेतरी वाजता फुटली पाहिजे. आज तुम्ही थांबा म्हणून सरळ थांबवून आम्ही नाही नाही मग आम्ही सगळी म्हणून एवढी कशाला घेतली मोबाईल मध्ये ही हे